महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत। भाजप सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे। आपण जनतेनं महाविकास आघाडीला संपूर्णपणे नाकारत राज्याची सत्ता पुन्हा एकदा एकहाती सत्ता महायुतीच्या हातात सोपवलेली आहे। महायुतीनं मोठा विजय महाराष्ट्रात मिळवलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीची, कारण महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात, आपल्या वचननाम्यात सर्वात आधी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे मोठे आश्वासन दिलेले होते आणि आता आपण जनतेनंच महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेले आहे, एखादी सत्ता सोपवलेली आहे। आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय हा महायुतीचा झालेला आहे। राज्यात कोणताच विरोधी पक्ष आता नसणार आहे आणि विरोधी पक्षाचा विरोध सुद्धा नसेल, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीला सुद्धा या ठिकाणी कोणताच विरोध नसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी होईल अशी आशा आपण करूयात, कारण राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे आता राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील, तर यांनी आपल्या प्रत्येक सभेत, प्रचार सभेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वेळोवेळी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, अशा प्रकारचे मोठे आश्वासन त्यांनी यावेळी दिलेले आहे। त्यामुळे आता सत्तेत येताच शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी ही महायुतीला करावी लागणार आहे। कोणतेही निकष न लावता, कोणतीही अटी न ठेवता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करेल अशी आशा आपण या ठिकाणी बाळगूयात। एकीकडे महाविकास आघाडीने आपल्या वचननाम्यात, आपल्या जे काही त्यांनी या ठिकाणी जाहीरनामा जो काढलेला होता त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते, परंतु महायुतीने मात्र आपल्या जाहीरनाम्यात कोणत्याही अटीशिवाय, कोणतेही निकष न लावता शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिलेले होते। त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी सुद्धा आता महायुतीला सत्ता सोपविलेली आहे। आपणच निर्णय घेतलेला आहे की महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यात आणू आणि आता महायुतीचं सरकार राज्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी होईल अशी आशा आपण बाळगूयात। तर तुम्हाला काय वाटते, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, कारण आता एवढा मोठा विजय आपण महायुतीला दिलेला आहे, तर तेवढीच मोठी कर्जमाफी सुद्धा महायुती आपल्याला देईल अशा प्रकारची आशा बाळगायला हरकत नाही। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। कर्जमाफी संदर्भात काही अपडेट आल्यास ते आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।